श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण अशी एक माहिती पाहणार आहोत जी जवळपास प्रत्येक हिंदू घराशी संबंधित आहे. आजही अनेक घरांमध्ये असं सांगितलं जातं की अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक करायचा नसतो. काही लोक या गोष्टीचं काटेकोरपणे पालन करतात, तर काही लोक म्हणतात की आजच्या काळात याची गरज नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, आपल्या पूर्वजांनी हा नियम का बनवला असेल? धर्मशास्त्रात याबद्दल काय सांगितलं आहे, वास्तुशास्त्र काय सांगतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंघोळ न करता स्वयंपाक केल्याने खरंच काही परिणाम होतो का, की ही फक्त एक जुनी परंपरा आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण या व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोक वर्षानुवर्ष चुकीच्या पद्धतीने समजत आली आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत अन्नाला केवळ जेवण म्हणून पाहिले जात नाही. आपल्या शास्त्रांमध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. याचा अर्थ असा की अन्नामध्ये देवाचा अंश मानला जातो. ज्या अन्नामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, आपले जीवन चालते आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य टिकून राहतं, त्या अन्नाचा आदर करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी अन्न बनवण्यापासून ते अन्न ग्रहण करण्यापर्यंत अनेक नियम सांगितले आहेत. हे नियम कोणालाही घाबरवण्यासाठी नव्हते, तर जीवन अधिक शिस्तबद्ध, आरोग्यदायी आणि सात्विक बनवण्यासाठी होते. जर आपण काही वर्षापूर्वीचा काळ आठवला तर आपल्या आजी आजोबा किंवा आई वडील पहाटे लवकर उठायची. सगळ्यात अगोदर घराची साफसफाई केली जायची. त्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान केले जायचे. देवघरात जाऊन देवांची पूजा केली जायची आणि मगच स्वयंपाकघरात प्रवेश केला जायचा. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी अन्नपूर्ण मातेचं स्मरण केलं जायचं. काही घरांमध्ये गॅस किंवा चुलीला नमस्कार केला जायचा. काही ठिकाणी पहिली पोळी गाईसाठी तर पहिला घास देवासाठी ठेवण्याची परंपरा होती. या सर्व गोष्टी पाहिल्यावर एक प्रश्न निर्माण होतो की आपल्या पूर्वजांनी एवढे नियम का बनवले असतील? यामागे काहीतरी विशेष कारण नक्कीच असणार. आपल्या शास्त्रांमध्ये स्वच्छतेला देवतांच्या जवळ जाण्याचा मार्ग समजला जातो. जिथे स्वच्छता असते तिथे सात्विकता असते आणि जिथे सात्विकता असते तिथे सकारात्मक विचार जन्म घेतात आणि जिथे सकारात्मक विचार असतात तिथे सुख, शांती आणि समाधान आपोआप येत असतं. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी प्रत्येक शुभकार्यापूर्वी स्नान करण्यावर भर दिला आहे. मग ते देवपूजन असो, जप असो, दानधर्म असो किंवा स्वयंपाक असो. अनेक लोक विचारतात की स्वयंपाक हा धार्मिक विधी आहे का? याचं उत्तर आहे आपल्या संस्कृतीमध्ये होय. कारण स्वयंपाकातून तयार होणारे अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसतं, तर ते संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य, मनशांती आणि ऊर्जा यांच्याशी जोडलेलं असतं. म्हणूनच स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला पूर्वी अन्नदाता असंही मानलं जायचं. अन्न तयार करणं म्हणजे घरातील प्रत्येक सदस्याची सेवा करणं हवं. त्यामुळे हे काम शक्य तितक्या स्वच्छतेने, प्रेमाने आणि भक्तिभावाने करा. आता तुम्ही म्हणाल की अंघोळ न करता स्वयंपाक केला तर नेमकं काय होतं? आज सोशल मीडियावर किंवा अनेक ठिकाणी असं सांगितले जातं की अंघोळ न करता स्वयंपाक केला तर माता लक्ष्मी घर सोडून जाते, अन्नामध्ये दोष निर्माण होतो किंवा घरात अशुभ घटना घडू लागतात. पण यामध्ये किती सत्य आहे, याबद्दल धर्मग्रंथ काय सांगतात, याबद्दलच आपण पाहणार आहोत. आपल्या धर्मशास्त्रामध्ये स्नानाला शारीरिक आणि मानसिक शुद्धी असंही म्हटलं जातं. रातभर विश्रांती घेतल्यानंतर सकाळी स्नान केल्यावर शरीरावरील घाम, धूळ आणि अशुद्धता दूर होते. त्याचबरोबर मनालाही ताजेपणा मिळतो. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती स्नान करून स्वयंपाकाला सुरुवात करते तेव्हा ती अधिक प्रसन्न आणि एकाग्र असते. त्यामुळे अन्नही अधिक स्वच्छ आणि काळजीपूर्वक तयार होतं. हा त्यामागचा मुख्य विचार आहे. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला अग्नीचं स्नान म्हटलं जातं. अग्नी हा शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने शक्य तितक्या स्वच्छ अवस्थेत काम करा.
याचा अर्थ असा नाही की एखाद्या दिवशी अंघोळ झाली नाही तर लगेच अशुभ घडेल. तर यामागचा उद्देश असा आहे की स्वच्छता ही रोजच्या जीवनाचा एक भाग आहे. कारण स्वच्छ शरीर, स्वच्छ मन आणि स्वच्छ स्वयंपाकघर या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर घरातील वातावरण अधिक आनंदी आणि निरोगी राहतं. या विषयाकडे भीतीने पाहू नका, तर समजून घेण्याच्या दृष्टीने पहा. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या प्रत्येक परंपरामागे काही ना काहीतरी कारण असतं. काही कारणे धार्मिक असतात, काही आरोग्याशी संबंधित असतात, तर काही शिस्त आणि संस्कार शिकवणारी असतात. म्हणूनच कोणत्याही परंपरा अंधपणे मानण्यापेक्षा तिचा खरा अर्थ समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला घराचे हृदय म्हटलं जातं, कारण संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य याच ठिकाणी जोडलेलं असतं. जर स्वयंपाकघर स्वच्छ असेल, भांडी स्वच्छ असतील, अन्न शुद्ध असेल आणि स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचा भाव चांगला असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही घाण साचू देऊ नका, उष्ट भांडं जास्त वेळ ठेवू नका आणि शक्य तितकं रोजची साफसफाई करा. आपल्या आजी आजोबा सांगायचे की स्वयंपाक करताना रडू नका, रागवू नका आणि मोठ्या आवाजात भांडू नका, कारण त्या अवस्थेत मन अस्थिर असतं. आज मानसशास्त्र देखील सांगतं की तणावात काम केल्यास चुका होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच शांत मनाने, आनंदी वातावरणात आणि देवाचं स्मरण करत तयार केलेलं अन्न अधिक समाधान देणारं असतं. आयुर्वेदात सात्विक अन्नाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. सात्विक अन्न म्हणजे फक्त शाकाहारी अन्न नाही, तर प्रेमाने, स्वच्छतेने आणि शांत मनाने तयार केलेलं अन्न. असं अन्न शरीराला ऊर्जा देतं आणि मनालाही शांत ठेवण्यास मदत करतं, असं आयुर्वेदात वर्णन केलं आहे. त्यामुळे अन्न तयार करताना मनातील भावना देखील महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की सकाळी लवकर कामावर जायचं असतं किंवा मुलांना शाळेसाठी टिफिन तयार करायचा असतो. अशावेळी प्रत्येकाला पूर्ण विधी करून स्वयंपाक करणं शक्य नसतं. अशा परिस्थितीत स्वतःला दोष देऊ नका. शक्य असेल तर स्नान करा, अन्यथा हात-पाय आणि चेहरा स्वच्छ धुवा, स्वच्छ कपडे परिधान करा आणि पूर्ण स्वच्छतेने स्वयंपाक करा. धर्माचाही खरा संदेश हाच आहे की परिस्थितीनुसार योग्य आचरण करा. लक्षात ठेवा की अंघोळ करून स्वयंपाक करणं ही अत्यंत चांगली सवय आहे. परंतु एखाद्या दिवशी काही कारणांमुळे अंघोळ झाली नाही म्हणून घाबरण्याचं किंवा अपराधी वाटून घेण्याचं कारण नाही. त्याऐवजी स्वच्छता, सात्विक विचार आणि देवावरील श्रद्धा कायम ठेवा. यामुळे घरात आनंद, समाधान आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.